नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आकाश हा भूमीला म्हणत असतो की भूमी, मला एक गोष्ट सांग की हा चौधरी वकील आहे, त्याने फाईल करप्ट झाली आहे म्हणून डिलीट केली असं सांगितलं आहे. मग याची शक्यता आहेच ना की त्याने हे सगळं केलं आहे, याचा अर्थ तो त्या मास्टर माइंडला सामील असेल. भूमी म्हणते अर्थातच. तेव्हा मग तो म्हणतो की याचा अर्थ मग तो आपल्याला सगळं सत्य का बरं सांगेल? कारण प्रीती नर्सचा जो नवरा आहे त्याची बायको या सगळ्यात मारली गेली म्हणून साक्ष द्यायला तयार झाला आहे कोर्टात. परंतु हा चौधरी याच्याकडे तसं काही कारणच नाही आहे ना, मग तो कशाला कोर्टात साक्ष द्यायला तयार होईल? असं आता आकाश भूमीला विचारत असतो. त्यावर आता भूमी म्हणते की तुझंही म्हणणं बरोबर आहे, म्हणूनच तर आपण गायकवाड सरांना हाताला घेतलं आहे ना. तो जे काही बोलेल की नाही हे आपल्यासमोर तर नाही बोलणार, परंतु तो सत्यवधून नक्कीच घेऊ शकतो गायकवाड सरांकडून. म्हणूनच मग गायकवाड सरांची जर सोबत मिळाली तर नक्कीच तो पोपटासारखा बोलायला लागेल. त्याने जे काही केलं आहे ते सगळं काही तो कबूल करेल. बघ, तू सारखा गायकवाड सरांना कॉल लावत राहा, मग आपल्याला सत्य काय आहे ते नक्की समोर येईल. मग आता हे ऐकल्यानंतर भूमीला आकाश म्हणतो की अगं, मी सरांना फोन लावतोय सारखा सारखा, परंतु तो फोनच उचलत नाही आहेत. ते खरंच काही कळत नाही आहे. मला म्हणाले होते ते की एके ठिकाणी ते जाणार आहेत. मग भूमी म्हणाली कुठे? तेव्हा त्याने सांगतो की गायकवाड सर सुरुवातीला हॉस्पिटलमध्ये जाणार होते, नवरजन हॉस्पिटलमध्ये. तिथे जर तो चौधरी असेल तर तिथूनच त्याला पकडणार होते, परंतु तिथे त्याचा फोनच लागत नाही. आता काय करायचं काहीच कळत नाही आहे. मग भूमी म्हणते की आकाश, आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो. जर तो तिकडे नसेल तर तो घरी असण्याची शक्यता आहे. मग त्याचे अशा लोकांचे कॉन्टॅक्ट्स असतात ना, ते अगदी स्ट्रॉंग असतात. त्यांना जर समजलं असेल की गायकवाड सर म्हणजेच पोलीस त्यांना शोधतायत, मग तो जर त्याच्या घरी पळून जाण्याचा प्रयत्न करत असेल तर? आकाश भूमी म्हणतात की चल आपण जाऊन बघूया, तो पळाला वगैरे तर नसेल. म्हणून आता घरी गेल्यावर त्याची बायको दरवाजा उघडते. ती बोलते की कोण हवं आहे? तेव्हा आकाश म्हणतो की चौधरी आहेत का? तेव्हा मग आता तिथून ती म्हणते की नाही, ते घरात नाही आहेत. मग दुसरा जो माणूस असतो घरातला तो म्हणतो की वहिनी कोण आहे गं? तेव्हा ती सांगते की नाही, कोणी नाही. आता आकाश आणि भूमी विचारतात की त्यांचा काही कॉन्टॅक्ट मिळू शकतो का? मग ती म्हणते की नाही, ॲक्च्युली ना ते मोबाईल घरीच विसरून गेले. आणि भूमी आकाश निघणार तोवर समोरून चौधरी येतो. आता चौधरी दिसल्याबरोबर भूमी आकाशचा हात धरून थांबवते आणि म्हणते की आकाश, हाच तो चौधरी. आणि भूमीला त्याचा चेहरा आठवतो. जेव्हा CCTV रूममध्ये ती फुटेज बघण्यासाठी गेली असता तिथे मी महेंद्र घोलप आणि हा चौधरी असं म्हणून एका माणसाने चौकशी करून दिलेली असते आणि ओळखही दिलेली असते. मग भूमी पटकन आतमध्ये शिरते. त्याची बायको थांबवते आणि म्हणते की एक मिनिट, अहो तुम्ही असे घरात काय शिरताय? परंतु आकाश भूमी त्यांना जुमानत नाहीत. आणि मग भूमी म्हणते की आता मला तुम्ही खरं खरं सांगा की हे सगळं तुम्ही कशासाठी केलं? चौधरी तुम्हीच ना, तुम्ही ती फाईल डिलीट का केली? तेव्हा लगेच तो म्हणतो की अहो साहेब, ती फाईल करप्ट झाली होती म्हणून ती डिलीट करावी लागली. त्यावेळेला आकाश म्हणतो की नाही, मला सगळं माहीत पडलं आहे. आणि तेव्हा भूमी सांगायला लागते, मला त्या प्रीती नर्सच्या नवऱ्याने सांगितलेलं आहे की हे जे सगळं केलं आहे तुम्ही कोणाच्या तरी सांगण्यावरून केलं आहे. जसं त्यांनी केलं आहे तसं तुम्हीच पण केलं आहे. मग मला सांगा ना की या सगळ्याच्या मागचा मास्टर माइंड कोण आहे? कोणी सांगितलं होतं तुम्हाला की प्रीती नर्सच्या नवऱ्यासारखंच हे सगळं फुटेज डिलीट करायला? हे बघा, आम्हाला माहीत आहे तुम्ही हे केलं आहे. प्लीज असं करू नका, याला नकार देऊ नका. आमच्या बाजूने साक्ष द्या. जर तुम्ही दिलात तर आम्हाला आमचं बाळ परत सापडेल. प्लीज असं करू नका. मग त्यावर तो म्हणतो की अहो नाही साहेब, डिलीट झालं होतं ते. तेव्हा भूमी आणि आकाश खूप रिक्वेस्ट केल्यानंतर तो म्हणतो की ठीक आहे, चालेल, मी कोर्टात साक्ष द्यायला तयार आहे. आकाश आणि भूमी त्याला म्हणतात की जर तुम्ही साक्ष दिली नाही तर मात्र पोलीस त्यांच्या बाजूने येऊन चांगलंच अटक करून तुम्हाला खडसावतील. त्यापेक्षा आमच्या बाजूने व्हा आणि आम्ही शिक्षा कमीत कमी होईल याचे प्रयत्न नक्कीच करू. म्हणून तो आता साक्ष देण्यासाठी म्हणून चालेल, मी येतो तुमच्याबरोबर पोलीस स्टेशनला असं म्हणून बाहेर पडतो, परंतु तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करतो. आकाश त्याला धरून थांबवण्याचा प्रयत्न करत असतो की थांब, पळून जाऊ नकोस. आणि भूमी गायकवाडांना फोन करते, परंतु त्यांचा फोन लागत नसतो. आकाश त्याला बोलतो की थांब, पळून जाण्याचा प्रयत्न करू नकोस. भूमी, तू सारखा सारखा सरांना फोन लावत राहा. आणि भूमी ट्राय करत असते, अरे लागतच नाही असं म्हणते. आणि तेवढ्यातच आता तो जो चौधरी असतो तो आकाशच्या पायावर जोरात पायाने मारतो आणि त्याला ढकलून देतो. आणि त्यामुळे आकाशला गाडीचं वरचं जे भाग असतो तो लागतो आणि त्याचं डोकंच अगदी काम करेनासं होतं. भूमी म्हणते की आकाश काय झालं? आकाश म्हणतो की भूमी, त्याला सोडू नकोस, त्याचा पाठलाग कर, त्याला पकड. परंतु तो चौधरी पळून जातो आणि आकाशला लागलेलं असतं म्हणून भूमी पटकन धावत धावत त्याच्याजवळ येते. त्यानंतर मग आता
आकाश म्हणतो की भूमी अगं त्याला पकड ना. तेव्हा मग भूमी म्हणायला लागते की अरे आकाश ॲक्च्युली तो पळून गेला आहे, तुला लागला आहे, काय करूया आता, उद्या कोर्टात केस आहे आणि त्यातच हा पळून गेला आहे, काय करायचं असा प्रश्न त्यांना आता पडलेला असतो. म्हणून दुसऱ्या दिवशी आता उजाडलेलं असताना कोर्टाचा दिवसही येतो आणि आकाश हा गायतोंड वकिलाला म्हणजेच त्याच्या वकिलाला कॉल करत असतो. परंतु तो फोन उचलत नसतो. भूमी म्हणते की काय झालं असेल, फोन का उचलत नाही आहेत ते. तेव्हा आकाश म्हणतो की बघ ना अगं किती वेळ झाला आहे, आता जज साहेबही येण्याची वेळ झाली आहे, तरीही गायतोंडे वकील का बरं येत नाही आहेत. मग नंतर आता भूमी ही खूप टेन्शनमध्ये असते. म्हणते की आकाश सारखा सारखा फोन लावत राहा. रागिनी आनंदात असते कारण तिला माहिती आहे तिनेच हे सगळं घडवून आणलं आहे. आता जज साहेब हे येतात आणि सगळेजण त्यांना मान देऊन उभे राहतात आणि नंतर केसची सुरुवात होणार असते. तेवढ्यात जज साहेब समोरून विचारतात की हे काय महाजन, तुमचे वकील ॲडव्होकेट गायतोंडे आहेत कुठे. तेव्हा मग आकाश आणि भूमी म्हणतात की काय माहिती नाही आहे, म्हणजे कोर्टाची तारीख आली आहे आणि मला माहिती आहे की ते तुम्हीही आलेले आहात, परंतु गायतोंडे वकील आमचा फोनही उचलत नाही आहेत आणि काहीच बोलत नाही आहेत. तेव्हा लगेच आता जज साहेब म्हणतात की कसला हा बेजबाबदारपणा, जज हे निकालासाठी आलेत आणि अजून तुमचे वकील हजर नाहीत. तेव्हा मग आता काय करायचं हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो. भूमी ही खूप घाबरलेली असते. आता काय करावं काय नाही हे काहीच कळत नसतं. भूमी म्हणते की सर आम्ही त्यांना कॉल लावत होतो, परंतु ते फोनही उचलत नाही आहेत, काहीच कळत नाही किंवा त्यांनी कोणत्याही प्रकारचा निरोप देखील दिलेला नाही आहे. तेव्हा आता लगेच जज साहेब म्हणतात की प्रश्न पडलेला आहे की हे सगळं कसं करायचं, काय करायचं आहे. आता त्यांनी या केसबद्दल काय बोलायचं की नाही हे कसं ठरवणार आहोत आपण. मग भूमी हे सगळं फेस करत असते. त्याने अमोली आणि रागिनी दोघींनाही खूप आनंद होत असतो. आता आकाश हा म्हणतो की जज साहेब आपण थोडा वेळ वाट बघू शकतो का. त्यावेळेला जज साहेब आता तिथेच थांबलेले असतात कारण कोर्टाचा वेळ वाया चाललेला असतो. काय करायचं हे काहीच कळत नाही आहे. तेवढ्यात भूमी हे देखील बोलून मोकळी होते की कदाचित जज साहेब असंही झालं असेल की त्यांना कुठल्या प्रकारचा दबाव वगैरे आणला असेल तर. तेव्हा मग जज साहेब म्हणतात की ठीक आहे आपण वाट बघूया. त्यानंतर आता लगेच पुढे एक वकील येतो आणि तो म्हणतो की सर ही गायतोंडे वकिलाकडून आलेली नोटीस आहे. आता ती नोटीस ही जज साहेबांकडे दिली जाते आणि तो तिथून निघून जातो आणि त्यानंतर मग आता तो निघून गेल्यावर लगेच जज साहेब म्हणतात की ही गायतोंडे वकिलांची नोटीस आहे आणि मग ते वाचायला लागतात आणि म्हणतात की त्यांनी नोटीस पाठवली आहे की त्यांनी आकाश आणि भूमी महाजन यांच्या केसचं जे वकीलपत्र आहे ते मागे घेतलं आहे. हे ऐकल्यावर आकाश आणि भूमी यांना जबरदस्त धक्का बसतो की हे सगळं काय. आता भूमीला तर पायाखालची जमीनच हादरते की गायतोंड वकिलांनी नोटीस कशी काय मागे घेतली. मात्र इथे रागिनी मुद्दाम दाखवत असते की तिला यातलं काहीच माहिती नाही, परंतु यातलं सगळं काही तिला माहीत असतं, तिनेच हे सगळं घडवून आणलेलं असतं. आता भूमी उठून उभी राहते आणि म्हणते की जज साहेब. तेव्हा मग ते म्हणतात की हे बघा भूमी मॅडम तुम्ही प्लीज पॅनिक होऊ नका, तुमची ही केस सोडलेली आहे गायतोंडे वकिलांनी. त्यावेळेला लगेच गीतांजलीमध्ये म्हणते की सोडणारच ना, त्यांना चांगलंच कळून चुकलं असेल की ही केस ते हरणारच आहेत. या केसला हरण्याच्या ऐवजी त्यांनी मधूनच ही केस सोडून दिली असणार, असंच झालं असणार, कारण त्यांना माहिती आहे ही केस ही अगदीच व्हॅलिड नाही आहे किंवा त्यांची बाजू सत्याची नाही आहे, म्हणून तर त्यांनी ही केस सोडून दिली असं गीतांजली पटकन कोर्टाला तिचं स्टेटमेंट देते. परंतु भूमीला ते अजिबात मान्य नसतं. भूमी जज साहेबांना म्हणते की नाही जज साहेब हे अगदीच खोटं आहे, खरंच माझी बाजू ही त्यांनी अशा प्रकारे न मांडून खूप चुकीचं काम केलेलं आहे, मला त्याबद्दल काहीच माहिती नाही आहे. प्लीज जज साहेब आम्हाला आमची केस ही लढायची आहे, आमची बाजू ही सत्याची आहे, ती कोर्टासमोर मांडायची आहे, परंतु नक्की काय करावं हे मला खरंच काही माहिती नाही आहे, मला कोर्टाच्या प्रोसिजरबद्दलही काही माहिती नाही, म्हणून प्लीज तुम्ही आमची मदत करा. मी रिक्वेस्ट करते तुमच्यासमोर की एक आई तिच्या बाळासाठी न्याय मागते कोर्टासमोर, प्लीज तुम्ही मदत करा असं म्हणून ती आता हेल्प मागत असते. त्यावेळेला लगेच जज साहेब म्हणतात की ठीक आहे हे बघा मिसेस भूमी तुम्ही पॅनिक होऊ नका, शांत व्हा, आपण नक्कीच काहीतरी करू. बरं तुम्हाला हवं तर मी तुमची बाजू समजून घेतो, मी पुढची तारीख देतो कोर्टाची, तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमच्यासाठी तुमची केस लढण्यासाठी एखादा चांगला वकील बघा, त्याशिवाय आता आपल्याला पुढे काही जाता येणार नाही, त्यामुळे आजची केस आहे ती आपण इथेच ॲडजंट करूया आणि पुढची तारीख मी तुम्हाला देतो असं जज साहेब भूमीच्या बाजूने सांगतात. आणि म्हणूनच आता पुढची तारीख आलेली असते. भूमी ही बाहेर येते आणि सगळेजण टेन्शनमध्ये असतात.
पुढची तारीख घेऊन तरी करायचे काय. तेव्हा गायकवाड वकील समोर येतात आणि म्हणतात की हे बघा भूमी मॅडम, तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. तेव्हा सारखे सारखे ते दोघंजणही गायतोंडेंना कॉल करत असतात. गायकवाड म्हणतात की तुम्ही सारखे सारखे त्यांना कॉल करू नका, त्याचा काहीच उपयोग होणार नाही. कारण आता एक गोष्ट नक्की निदर्शनास आली आहे की असे वकील ही केस असेच मध्ये सोडतात. याचे अर्थ एक दोनच असतात, ते म्हणजे की कोणाच्या तरी दबावाखाली करून ते केस सोडून देतात किंवा कोणीतरी समोरच्या पक्षाने पैसे चाललेले असतात म्हणून केस सोडून देतात. हे सगळं नॉर्मल आहे, त्यामुळे तुम्ही आता त्यांना कॉल करू नका. तेव्हा आता लगेच भूमी म्हणते की परंतु असं वागणं हे योग्य आहे का. वकील आहेत ना, ते न्यायासाठी लढत असतात. एखाद्याला न्याय मिळवून देण्याच्या ऐवजी असे स्वतःचे एथिक्स कसे सोडून देतात ते. त्यावर गायकवाड सर म्हणत असतात की मॅडम, जर प्रत्येक माणसाने असे एथिक्स पाळले असते ना, तर कोर्टामध्ये ही जी काही गर्दी होते ना, ती गर्दी कधीच झाली नसती. आणि नंतर मग आता इथे हे सगळं होत असताना गीतांजली वकील समोरून चालून येत असते आणि ती येत असताना म्हणते की काय ना, असं हे होणारच होतं. कारण ज्या व्यक्तीची बाजू ही खोट्याची असते, खोटेपणाची साथ सुटून जाते. परंतु ज्या व्यक्तीची बाजू खरी असते, ती व्यक्ती केस लढण्यासाठी कधीही मागे डगमगत नाही. गायतोंडे वकीलला माहिती आहे की तुमची बाजू खोट्याची, म्हणूनही आता वेळ गेलेली नाही. उगीच तुमचा आणि कोर्टाचा वेळ वाया घालवू नका. ज्या क्षितिजावरचा तुम्ही दावा केला आहे तो दावा मागे घ्या आणि केस आत्ताच्या आत्ता इथेच क्लोज करून टाका. त्यावेळेला भूमी म्हणते की एकतर माझी बाजू ही सत्याची आहे आणि जी की ही काही केस आहे ना, ती खोटी नाही आहे, ती खरी आहे. त्यामुळे आम्हाला ज्या वकिलाने हे सगळं करण्यास भाग पाडलं होतं, त्या वकिलाला एकतर कोणीतरी दबावाखाली आणलं असेल, हे नक्कीच मला कळून चुकतं आहे. त्यामुळे माझी जी केस आहे त्याचं काय करायचं हे मी बघते आणि तुमची केस ही तुम्ही लढा. त्यामुळे माझ्या केसबद्दल काही खोटी आहे किंवा काही, हे सगळं आपण कोर्टात बघूया. त्यामुळे आता तुम्ही याच्याबद्दल न बोललेलंच बरं. असं म्हणून भूमी सरळ तिचं तोंड बंद करून टाकते. त्यावेळेला आता लगेच गीतांजली म्हणते की ठीक आहे, बघूया. नाहीतर काय आहे, या केसच्या दोन गोष्टी होऊ शकतात की कोर्टाचा वेळ वाया घालवल्याबद्दल आणि अमोली, माझे अशील अमोली यांना मानसिक त्रास दिल्याबद्दल मी तुम्हाला मोठ्यात मोठी शिक्षा होईल हे देखील बघू शकते. आणि हो, हे सगळं माझ्याच हातात आहे. तुम्ही कोर्टाचा एकतर वेळ वाया घालवताय, शिवाय अमोलींना त्रास होईल, तिच्या बाळाला त्रास होईल असं वागताय. म्हणून एक गोष्ट नक्कीच करू शकते मी, माझ्या परीने जेवढी मोठी शिक्षा तुम्हाला करण्यात येईल कोर्टाच्या बाजूने, ती मी तुम्हाला नक्कीच करण्याचा प्रयत्न करेल, असं ती बोलून दाखवते. त्यावेळेला मग भूमी ही काहीच बोलत नाही, ती फक्त गप्प असते. कारण तिला माहिती आहे तिची बाजू सत्याची आहे आणि तिची केस काही खोटी नाही. म्हणून आता ती सडेतोड लगेच तिला उत्तरही देते आणि पुढे तिला काहीही बोलत नाही. गीतांजली पण समोरच उभी असते आणि तिला हे सगळं होत असल्याचा खूपच आनंद होत असतो. भूमी मात्र गीतांजलीला बघून खूपच चिडत असते. कारण तिला माहीत असतं की हे जे काही गीतांजली वागते ते फक्त आणि फक्त खोटं आहे आणि ती मुद्दामच मनाचं खच्चीकरण करण्यासाठी हे करत आहे, हे तिच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं. म्हणूनच ती पुढे जास्त काहीच बोलत नाही आणि फक्त गीतांजली एकच म्हणते की तुम्ही लवकरात लवकर केस सोडून द्या, म्हणजे तिचं काम अर्ध सोपं होईल. ती आता तिथून निघून गेलेली असते आणि भूमी ही फारशी तिला काही उत्तर देत नाही आणि फक्त एकदाच तोंड गप्प करते की तुमची केस तुम्ही बघा. आणि इथे आता गायकवाड सर म्हणत असतात की हे बघा भूमी मॅडम, आता तुम्ही वकील शोधाल, वकील शोधण्यामध्ये तुमचा खूप वेळ निघून जाईल. मला असं काय वाटतं आहे माहिती आहे, या सगळ्या बाबतीत मी हा निष्कर्ष काढला आहे की मॅडम तुमची केस तुम्हीच का नाही लढत आहात. असं म्हटल्यावर भूमीला धक्काच बसतो. तेव्हा ते म्हणतात की नाही, म्हणजे तुम्ही या बाबतीतही विचार करायला काही हरकत नाही आहे. कारण कसं आहे ना, कोर्टाकडे तशी तरतूद असते की जर कुठला वकील सापडत नसेल तर आपण स्वतःची बाजू कोर्टात मांडू शकतो. आणि मला वाटतं आहे की एक बाळाची आई म्हणून तुम्ही तुमची बाजू अगदी योग्यपणे कोर्टात मांडू शकताय. हे दुसरा कुठलाही वकील तितकं ब्रीफपणे आणि स्पष्टपणे मांडू शकणार नाही जितकं तुम्ही मांडू शकताय. म्हणून मला असं वाटतं आहे की तुम्ही स्वतः ही केस लढा. तेव्हा भूमी म्हणते की सर, हे कसं शक्य आहे, मला तर कायद्याचा काही ज्ञानही नाही आणि त्याचा माझा कसलाही अभ्यासही नाही आहे. मग मी कसं काही केस लढू शकते माझी स्वतःची. आणि मग भूमीला पूर्णपणे डोकं बंद पडल्यासारखं झालेलं असतं. कारण ही केस कशी लढायची, आपल्याला या बाबतीत काहीच ज्ञान नाही. मुद्दे तर आहेत, परंतु कोर्टात जज साहेबांसमोर मांडायचे कसे, युक्तिवाद करायचा कसा, हा प्रश्न तिच्यासमोर असतोच. तेव्हा गायकवाड सर म्हणतात हे बघा भूमी मॅडम, त्याची चिंता तुम्ही नका करू. मी तुम्हाला पाहिलं आहे, ओव्हरऑल तुम्ही तुमची बाजू अगदी व्यवस्थितपणे मांडू शकताय. फक्त तुम्हाला एका वकील मार्गदर्शकाची गरज आहे किंवा एखादा तज्ज्ञ ज्याच्या सल्ल्याची तुम्हाला गरज भासत आहे. मग असा वकील मी देईन तुम्हाला मिळवून, किंवा असा सल्लागार देखील मी तुम्हाला मिळवून देऊ शकतो. मग तुम्ही तुमची केस अगदी व्यवस्थितपणे लढवू शकता.
त्यामध्ये तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. आता रागिनी ही गायकवाडाकडे बघतच राहते आणि म्हणते की हे काय, म्हणजे भूमी ही स्वतःची केस आता स्वतः लढणार आहे. त्यानंतर आता इथे गायकवाड म्हणायला लागतात की भूमी मॅडम हे बघा, तुम्ही नका काळजी करू, तुम्ही एक काम करा, तुम्ही ना जरा दुपारपर्यंत वेळ घ्या आणि मग ठरवा तुम्हाला काय करायचं आहे ते. मी दुपारपर्यंत मला एक कॉल करा, मग पुढे मी अरेंज करतो काय करायचं ते. नका काळजी करू, जर तुम्हाला गरज असेल एखाद्या सल्लागाराची तर मी तो नक्कीच मिळवून देऊ शकतो, असं गायकवाड सर सांगतात आणि निघून जातात. भूमीला मात्र टेन्शन आलेलं असतं की मी हे कसं करू आणि ही केस मला कशी काय लढता येईल असा विचार तिला पडलेला असतो. रागिनी मात्र मनातच आनंदित होत असते की ही केस तर जर भूमीने लढायला घेतली तर ती जिंकणार आहे हे नक्कीच. आणि म्हणूनच आता इथे हे सगळं होत असताना रागिनी तर खूप आनंदात असते आणि ती तिचा जो माणूस असतो संत्या त्याला बोलावते आणि म्हणते की संत्या काय झालं आहे, काही खबर बात. तेव्हा तो म्हणतो की हो, जो प्रीती नर्सचा नवरा आहे आणि तो चौधरी आहे त्या दोघांचाही शोध सुरू आहे. तेव्हा ती म्हणते की शोध त्यांना लवकर शोध, जोपर्यंत ते आपल्याला सापडणार नाहीत तोपर्यंत आपल्याला टेन्शनच आहे, म्हणून लवकरात लवकर त्यांना शोधलं पाहिजे. बरं बाकी काय, आता ती भूमी ही केस लढणार आहे म्हटल्यावर ती हरणारच आहे. मग प्रीती नर्स आणि तो चौधरी, हे प्रीती नर्सचा नवरा आणि चौधरी जर आपल्याला सापडले तर पूर्ण केसचं काम झालंच म्हणून समज. तेव्हा तो म्हणतो की हो मॅडम, हे घ्या, तुम्ही मला पेढ्याचा बॉक्स मागवला होतात ना. तेव्हा मग तो बॉक्स तो देतो आणि तिथून निघतो. मग ती म्हणते की ठीक आहे, त्या दोघांवरती अगदी व्यवस्थित लक्ष ठेव. मग तो निघून गेल्यानंतर रागिनी पेढ्याचा बॉक्स उघडते आणि त्यातला पेढा खाते आणि म्हणते की वा, गुड जॉब. आता माझी जीत मला अशी सेलिब्रेट केली पाहिजे, कारण हे जे काही मी केलं आहे रागिनी, अगदी गुड जॉब केलं आहेस तू, की पिटअप. तू भूमीला पावलोपावली अगदी वेळोवेळी शह देत आहेस आणि जिंकत आहेस, तिच्यावर मात करत आहेस. त्यामुळे तुझा आनंद हा द्विगुणित तुलाच केला पाहिजे. आता प्रत्येक वेळी भूमी जर अशीच हरत राहिली तर प्रत्येक वेळेला मला माझा हा आनंद असा सेलिब्रेट करत राहायला पाहिजे. म्हणजे भूमीला त्रास देण्याची, तिला हरवून टाकण्याची जी माझी ईर्ष्या आहे या आनंदामुळे डबल होईल आणि मी माझं काम अगदी चोख पार पाडीन. असं म्हणून रागिनी आता खुश होते आणि म्हणते की भूमी ही केस जिंकू शकणार नाही, तिला कुठला वकील मिळू शकणार नाही आणि ती खूपच खुश होत असते. मग सगळेजण घरी आलेले असतात. रागिनी तिथे नसते, परंतु भूमी विचार करते की नेमकं काय घडलं असेल. आकाशला ती म्हणत असते की आकाश, गायकवाड सर जे काही बोलत आहेत ते मला योग्य वाटत नाही आहे. मी कशी ही केस लढू शकते, मला या बाबतीत कोणत्याही प्रकारचं ज्ञान नाही किंवा वकिली बुद्धीचा कोणताही अभ्यास देखील नाही. मग त्यावेळेला आता आकाश म्हणायला लागतो की उलट भूमीला जे काही गायकवाड सरांनी सांगितलं ते अगदी योग्य वाटलं, त्यांचं म्हणणं मला पटलं की तुझी केस आहे ती अगदी योग्यपणे लढवू शकतेस, कारण तुला तुझ्या सगळ्या गोष्टी माहिती आहेस आणि तुझ्या गोष्टी सगळ्या सांगेपर्यंत दुसऱ्या वकिलाला वेळ जाईल आणि उद्या आपली कोर्टात तारीख आहे, मग आपण हे कसं सिद्ध करणार आहोत. त्यानंतर भूमी म्हणते की आकाश, ते सगळं मान्य आहे, परंतु या वकिलीच्या गोष्टी एका दिवसात मी कशा शिकू शकते. हे वकिलीचे अभ्यास करण्यासाठी वकील किती वर्ष घालवतात आणि मी एका दिवसात हे कसं शिकू शकते. तेव्हा आकाश म्हणतो की जशा प्रकारे गायकवाड सर म्हणाले ते आपण विचारून घेऊ ना. आणि अथर्व देखील म्हणत असतो की हो, मलाही वाटते भूमिताई की तू एक आई आहेस आणि तुझी केस अगदी व्यवस्थित लढू शकते आणि एका दिवसात आपण आपल्या कुठल्याही वकिलाला इतकं ब्रीफ नाही देऊ शकत. जेव्हा की तुला ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत, तू हे सगळं कोर्टात मांडू शकतेस. मानसीही म्हणते की हो ताई, तुला हे सगळं करता येऊ शकतं. आता पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आकाश हा भूमीला म्हणत असतो की भूमी, गायकवाड सर जसं म्हणालेत तसं आपली बाजू कोर्टात तुला मांडता यायला हवी, तू हे करू शकतेस. तेव्हा मग मानसीही म्हणते की हो ताई, एखाद्या आईची बाजू तुझ्यापेक्षा जास्त कोणीही मांडू शकणार नाही, तूच हे सगळं करू शकते. अथर्वही म्हणत असतो की हो ताई, तूच ही केस लढायला हवीस, दुसऱ्या कुठल्याही वकिलाला देण्याच्या ऐवजी, कोणाला ब्रीफ करण्याच्या ऐवजी तूच ही सगळी वकिलाची केस अभ्यास करून लढावीस, असं सगळेजण म्हणत असतात. आता कोर्टात दिवस आलेला असतो. भूमी उभी असते आणि म्हणते की मध्येच आमचे वकील गायतोंडे यांनी आमची साथ सोडली. याचा अर्थ एकच आहे की गायतोंडे वकील हे कोणाच्या तरी दबावाखाली आले असतील, त्यांना धमकी मिळाली असेल किंवा त्यांना जास्त पैसे चालले गेले असतील आणि ह्या सगळ्या प्रकरणाचा मास्टर माइंड हीच व्यक्ती आहे, ज्या व्यक्तीनेच माझ्या बाळाला गायब केलेला आहे आणि माझ्या बाळाला हॉस्पिटलमधूनच किडनॅप केलं. या सगळ्याच्या मागे एकच मास्टर माइंड व्यक्ती असू शकते आणि तिनेच हे सगळं घडवून आणलेलं आहे. हा सगळा प्रकार हा तिचाच आहे. आणि असं म्हणून भूमी ही स्वतःची ओपनिंग स्टेटमेंट कोर्टामध्ये देते आणि हे सगळं ऐकल्यानंतर रागिनीला घाम फुटतो, कारण भूमीला काहीही मिळालं आहे का किंवा तिला कुठला क्लू सापडला आहे का असं तिला वाटत असतं. आता नेमकं पुढे काय घडणार आहे, भूमी स्वतःची बाजू कोर्टामध्ये कशी मांडून देऊ शकेल, हे पाहणं अगदीच रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.